आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। आमचे जुने मित्र मोदींचा फोटो लावून निवडून आले, आता मुंबईकर दाखवतील ते कोणाच्या पाठीशी, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। सगळं देऊनही वळसे पाटलांनी माझ्याशी निष्ठा पाळली नाही, ते जनतेसोबत काय पाळणार, मंचरमधील सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल। मागच्या निवडणुका आमच्या नावावर जिंकल्या, मात्र आता तुरुंगाची भीती आल्यानं पळून गेली, शरद पवारांचा अजित पवार गटावर टीका। तर येणाऱ्या निवडणुकीत लोक जागा दाखवतील, पवारांची टीका। विधानसभा अध्यक्ष खोलात गेले असते तर 40 आमदार अपात्र झाले असते, मात्र शेवटचा डाव वस्तादानं ठेवलेला असतो, लक्षात ठेवा, जयंत पाटलांचा हल्लाबोल। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या कार्यालयात सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आवडेल, बाकी साहेब म्हणतील तसं, युगेंद्र पवारांच्या माध्यमातून शरद पवारांचा अजितदादांना धक्का। युगेंद्र पवार यांचं नावच आज पहिल्यांदा ऐकलं, अमोल मिटकरींचा टोला। युगेंद्र पवारांमुळे राष्ट्रवादीला फार काही फरक पडणार नाही, तर अमोल मिटकरींनी स्वतःचं राजकीय वय पाहून आणि 50,000 पगार घेणाऱ्यांना बोलू नये, आव्हाडांचं प्रत्युत्तर। कुटुंबात अजित पवारांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर युगेंद्र पवार माझा प्रचार करणार असेल तर आनंदात, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अजितदादा सध्या कुटुंबात एकटे असं चित्र, पण ते सध्या स्वतःसाठी आणि मलिदा गँगसाठी बोलतात, रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा।